एक एका टाकीला ए, बी, सी असे 3 नळ आहेत. ए आणि बी हे नळ अनुक्रमे 3 तास आणि 4 तास टाकी भरू शकतात. तर सी हा नळ पूर्ण भरलेली टाकी एका तासात रिकामी करू शकतो. ए, बी आणि सी हे नळ अनुक्रमे दुपारी 3 वाजता, दुपारी 4 वाजता आणि दुपारी 5 वाजता सुरू केल्यास तर टाकी किती वाजता रिकामी होईल? चला आपण आता यांचे आन्सर जाणून घेऊया. अनुक्रमे ए, बी, सी 3 तास, 4 तास आणि 1 तास यांचा LCM घेऊ. यांचा LCM 12 आला. 3 तास म्हणजे एची एफिशियन्सी आहे 4 आणि बीची एफिशियन्सी आहे 3, म्हणजेच भरण्याचा वेग, आणि सीचा वेग आहे 12. यांचा टोटल वेग मिळतो -5. आता आपण ही किती तास चालला आणि बी किती तास चालला यांची बेरीज करून घेऊ. हे नळ दुपारी 3 वाजता म्हणजे 3 वाजेपासून 5 म्हणजे तिसरा नळ सी हा रिकामा करण्यावाला नळ 5 वाजे सुरू आहे, म्हणजे ए हा नळ 2 तास चालला आणि बी हा नळ 1 तास चालला. यांची बेरीज झाली 8, पुन्हा यांचा गुणाकार आला 8 आणि यांचा गुणाकार आला 3. हे टोटल भरलेली टाकी आहे 11. आणि मिनिटामध्ये ऑप्शन दिल्याबद्दल आपण यांना मिनिटात करून घेऊ. 11 भरलेली टाकी झाली, 5 रिकामी करण्याचा वेळ झाला आणि मिनिटमध्ये ऑप्शन आहे म्हणून तासात आपला आन्सर निघत आहे, म्हणून आपल्याला मिनिट करावं लागेल. 12 हे यांची आन्सर आली 132. तर आपण यांना तासामध्ये डिवाईड करू आणि जो शेवटीला नळ सुरू झाला त्यामध्ये ॲड करू. यांचे 2 तास 12 मिनिटे. म्हणजेच आपली आन्सर निघाली बी. बी हे आपली करेक्ट आन्सर आहे. 7:12 PM पूर्ण टाकी रिकामी होईल.